तुमच्या जन्मकुंडलीमधलं जे फर्स्ट हाऊस असतं ना, ज्याला आपण प्रथम भाव किंवा लग्नस्थान असंही म्हणतो, तिथून तुमची पब्लिक इमेज किंवा तुमचं जगावर पडणारं फर्स्ट इम्प्रेशन तयार होत असतं. लोकांसमोर तुम्ही कसे दिसता, तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे, तुमच्यातली एनर्जी व्हाईब कशी आहे, हे सगळं या फर्स्ट हाऊस वरून ठरतं. तुमचा खरा स्वभाव कदाचित वेगळा असू शकेल, परंतु तुम्ही स्वतःला प्रेझेंट कसं करताय, हे सगळं या लग्नस्थानावरून दिसतं. आणि मग या लग्नस्थानामध्ये कोणता ग्रह बसलाय किंवा त्या लग्नस्थानात जी राशी आहे त्या राशीचा स्वामी कुठल्या घरात बसलाय, तो कोणत्या ग्रहांबरोबर युतीमध्ये आहे, हे सगळं त्या तुमच्या पर्सनॅलिटीला कलरिंग करण्याचं काम करत असतात. आणि म्हणूनच या सगळ्याला तुमच्या चेहऱ्यावरचा मुखवटा असंही म्हटलं जातं. जर तुम्हाला असं वाटत असेल की लोक तुम्हाला चुकीचं समजतायत, तर तुम्ही एकदा तुमच्या कुंडलीतलं फर्स्ट हाऊस चेक करा. कदाचित तुम्ही स्वतःला त्या पद्धतीने प्रेझेंट करताय, त्या पद्धतीने लोकांसमोर येताय आणि म्हणूनच लोक तुम्हाला तसं समजतायत. तर सांगायचा मुद्दा काय की फर्स्ट हाऊस ही फक्त तुमची बाह्य ओळख आहे, तुमच्या चेहऱ्यावरचा मास्क आहे, तुमचं लोकांवर पडणारं फर्स्ट इम्प्रेशन आहे. तुमचा खरा स्वभाव वेगळा असू शकतो. श्री स्वामी समर्थ.